घर म्हटलं की सामान वस्तू आल्याच आणि वस्तू म्हटले की त्या खराब होतातच. त्यांच्यावर धूळ जमा होते जे आपल्याला सारखे पुसावी लागते. तसं तर माझ्याकडे फार काही वस्तू नाही आहेत, म्हणजे सामान नाही आहे फारसं, पण जे काय आहे ते सुद्धा मला खूप जास्त वाटतं आवरताना. आणि आणखीन काही घ्यावं असं म्हटलं की आणखीन जास्तीचं काम वाढेल असं मला वाटतं. तर फॅन, सोफे, पडदे हे ज्या काही गोष्टी असतात, ट्रॉलीज वगैरे, तरी ह्या तर आपण नित्यनेमाने मी करत असते स्वच्छ, आठवड्याला म्हणा किंवा महिन्यातून डीप क्लिनिंग म्हणा. पण ही जी काही वरवरची कामं असतात ही याची आपल्याला कुठल्याही वेळेची वाट न बघता ती वेळची वेळी करून घ्यायला लागतात. जसं की आता हे सगळ्या सामानावर खूप जास्त धूळ झाली होती आणि हे झाडू बऱ्याच दिवसांपासून त्याची पानं फाटत चालली होती. तर आज त्याला छान असं एकत्र गोळा करून थोडंसं हलकं बांधून घेतलं, एका ठिकाणी गोळा करून घेतलं. आणि त्यानंतर हे माझं डस्टिंगचं काम आज सुरू होतं. आणि आज आधीला सुट्टी असल्यामुळे त्यालासुद्धा कामाला लावलं होतं. सुट्टी नव्हती, तो घरी थांबला होता. आज त्याला जरा कणकण होत होती, तर मूड नव्हता त्याचा स्कूलला जायला. आणि शिवाय मी आज ब्लँकेट वगैरे आणि बेडशीट्स तेही धुवायला काढलं होतं. आणि सुट्टी म्हटली की जेवणात आधीच्या आवडीचाच मेनू असतो, तर जेवण केलं त्यानंतर. आणि माझी एक बॅच इथे धुवून झाली होती आणि ही सेकंड मी लावली होती. तर रात्री होता एक माझ्या फ्रेंडचा बर्थडे, तर रात्री आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. खूप एन्जॉय केला सगळ्या जणींनी. आणि आमच्या इकडे आम्ही असं ठरवलं की प्रत्येकीचा बर्थडे आपण टेरेसवर सेलिब्रेट करूयात म्हणून. त्यानिमित्ताने सगळ्या जणी एकत्र येतात आणि खूप मज्जा करतात. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू लवकरच. बाय.